नमस्कार, मी सुधा नरवाडकर, नांदेड. आज मे महिन्यातील तिसरा शनिवार, विशेष शेर सादरीकरणाचा हा दिवस. गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, तंत्रज्ञ प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझे 5 गझलकार व गझलकारा यांचे प्रत्येकी एक याप्रमाणे शेर सादर करते आहे. ऐकूया. पहिला शेर आहे गझलकारा सिंधुताई बोधेले यांचा अनलज्वाला वृत्तातील. सुंदर दिसते चंद्रकोरही नभात जर का, सुंदर दिसते चंद्रकोरही नभात जर का, पूर्णत्वाला उगीच आपण शोधत बसतो, पूर्णत्वाला उगीच आपण शोधत बसतो. छान. दुसरा शेर आहे प्रणव बनसोडे यांचा अनलज्वाला वृत्तातीलच. गरजेपुरता तू वापरला जातो कारण, गरजेपुरता तू वापरला जातो कारण, सवय जगाला तूच तशी तर लावत आहे, सवय जगाला तूच तशी तर लावत आहे. अगदी बरोबर. तिसरा शेर आहे रश्मिताई कौलवार यांचा. वृत्त आहे लवंगलता. जो अंधाऱ्या घरी राहतो उजेड शोधत आहे, जो अंधाऱ्या घरी राहतो उजेड शोधत आहे, प्रकाशाताला त्रासून कुणी पडदा लावत आहे, प्रकाशातला त्रासून कोणी पडदा लावत आहे. सुंदर. चौथा शेर आहे कुमुदिनीताई मधाळे यांचा लवंगलता याच वृत्तातील. यदा कदाचित गुलाब माझ्या वाट्यालाही आला, यदा कदाचित गुलाब माझ्या वाट्यालाही आला, काट्यांबद्दल मात्र म्हणाला खेद वाटला नाही. पुन्हा ऐकूया. यदा कदाचित गुलाब माझ्या वाट्यालाही आला, यदा कदाचित गुलाब माझ्या वाट्यालाही आला, काट्यांबद्दल मात्र म्हणाला खेद वाटला नाही. अगदी बरोबर. आणि शेवटचा 5वा शेर आहे परिवारातील गझलकार विजयजी भगत यांचा. वृत्त आहे आनंदकंद. ठेवायचा कसा मी विश्वास माणसावर, ठेवायचा कसा मी विश्वास माणसावर, जो आपला म्हणालो उठला येतो मुळावर. वा वा वा, उत्तम. पुन्हा बघूया. ठेवायचा कसा मी विश्वास माणसावर, ठेवायचा कसा मी विश्वास माणसावर, जो आपला म्हणालो, जो आपला म्हणालो उठला येतो मुळावर, उठला येतो मुळावर. धन्यवाद.